महाराष्ट्रात पक्ष फुटल्यापासून नेमकं राष्ट्रवादीचं काय होणार, या राष्ट्रवादीचं काय होणार, त्या राष्ट्रवादीचं काय होणार, या शिवसेनेचं काय होणार, त्या शिवसेनेचं काय होणार, हे प्रश्न रोज चर्चेत असतात. रोज वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा होत असतात. राजकारण एक वेगळ्याच दिशेला महाराष्ट्रातलं चाललेलं आहे किंवा गेलेलं आहे असंही म्हणता येईल. आणि या चर्चा काही केल्या थांबत नाही, कारण या महाराष्ट्राच्या राजकारणात रोज एक नवीन ट्विस्ट येतोय आणि तो ट्विस्ट समोर आल्यामुळं रोज वेगवेगळ्या शक्यता पुढे येत आहेत, वेगवेगळे दृष्टिकोन पुढे येत आहेत. आणि आजचाच एक दृष्टिकोन आपण पाहणार आहोत. तो दृष्टिकोन आगामी काळात म्हणजे 15 दिवसाच्या आत वेगळीच कलाटणी घेऊ शकतो. 15 दिवस का सांगितलं आहे, हे जे दिवसभर बातम्या पाहतात त्यांच्या लक्षात आलं असेल. आणि 15 दिवसात कसं राजकारण बदलू शकेल याचं कारण म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीत मोठा भूकंप आला आहे. दोन्ही राष्ट्रवादीत आलेले हे भूकंप वेगवेगळे वाटत जरी असले तरीही त्याचं उद्दिष्ट एकच आहे का, असाही सगळ्यात मोठा प्रश्न इथं आपल्याला पाहायला मिळतो. आता नेमकं या दोन्ही राष्ट्रवादीचं काय होणार? जे काही घडतंय ते मर्जीनं घडतंय, प्लॅनिंगनं घडतंय, की एक मोठं षडयंत्र आहे? सुनेत्रा पवारांसाठी हे षडयंत्र आहे का, की वस्तादासाठी हे षडयंत्र आहे, की मग प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी आहे, की मग रोहित पवार जे की कोणाचंच ऐकत नाही आहे? नेमकं षडयंत्र कोणासाठी आहे आणि कोणाकडून आहे? या सगळ्यांपाठीमागं कोण मेंदू चालवत आहे? शरद पवार चालवत आहे का, की अमित शहा चालवत आहे, की देवेंद्र फडणवीस, की प्रफुल्ल पटेल? अनेक नावं पुढे आहेत, अनेक गोष्टी पुढे आहेत. नेमकं प्रकरण काय, भूकंप कोणते, त्याचे परिणाम काय होणार आणि 15 दिवसात येणाऱ्या राजकारण कसं बदलू शकतं, या गुंतागुंतीच्या विषयासंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास्त. आता खरं तर राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, हा गुंतागुंतीचा विषय झालेला आहे. नेमकं याचं प्रमुख मालक कोण, सर्वेसर्वा कोण, अध्यक्ष कोण, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या किचकट होत गेल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर राज्यामध्ये 5वीतल्या पोरालाही विचारलं की नेमकं हा पक्ष कोणाचा, तर तो बिलकुल सांगू शकतो अशी स्थिती आहे. पण कायद्याच्या चौकटीत अनेक वेगवेगळ्या बाबी समोर येतात आणि त्यामुळं काही गोष्टी क्लिअर होत नाहीत आणि काही गोष्टी क्लिअर होऊच द्यायच्या नसतात. म्हणून हे सगळं राजकारण तापलेलं आपण पाहतो. असो, तो आजचा विषय नाही. आजचा विषय हा आहे की दोन्ही राष्ट्रवादीत जो भूकंप झाला आहे, ते दोन्ही गोष्टी पहिले जाणून घेऊ, काय झालं आहे आणि त्याचे परिणाम, आणि मग बाकीच्या गोष्टी आपण ते बघू. एक सुनेत्रा पवार यांच्या पक्षामध्ये त्यांचे जे काही राष्ट्रीय सचिव आहेत, त्या राष्ट्रीय सचिवांनी अचानकच एक नोटीस जारी काढली आहे, म्हणजे जारी केली आहे. ती पाठवली आहे, अर्थात ती प्रफुल्ल पटेल वगैरे यांनाही पाठवली आहे. सुनेत्रा पवारांसंदर्भात यात असं आहे की ही जी त्यांची निवड झाली आहे अध्यक्षपदाची, ही लिगली पद्धतीनं नाही आहे आणि 15 दिवसामध्ये त्यांनी या संदर्भात ठोस भूमिका घ्यावी. म्हणजेच काय, हे सगळं कागदपत्री भाषा सांगण्यापेक्षा सरळ सरळ सांगतो की जी तुम्ही पदावर आहात ते पद हे पूर्णपणे तुमचं नाही आहे. अनलिगली तुम्ही पदावर गेलेले आहेत आणि आता 15 दिवसात या संदर्भात तोडगा तुम्हाला घ्यावे लागेल. निवडणूक पद्धतीनं हे सगळं करावं लागेल. मग त्यामध्ये निवडणूक आयोग वगैरे हस्तक्षेप, या सगळ्या गोष्टी लिगली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आतापर्यंत हे झोपले होते का? आता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांना सांगत होतो तात्पुरत्या स्वरूपातलं हे पद आहे, येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे पद आपल्याला निवडणूक पद्धतीनं किंवा त्या गोष्टीच्या आधारावर करावं लागणार आहे. त्यांच्याकडून प्रतिक्रिया आली नाही म्हणून मी आता हे सगळं जाहीर करतो आहे, असं सांगण्यात आलं असलं तरीही याच्यामध्ये फार काही सत्यता ऐकणाऱ्याला वाटत नाही. कारण की सर्वेसर्वा कोण असावं या पक्षाचा, तर अजितदादा पवार यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबातली जर कोणी राजकीय व्यक्ती राजकारणात असेल तर साहजिकच त्यांच्याकडे हे पद जाईल. तशी परंपरा महाराष्ट्राची राहिलेली आहे. नाही तर मूळ पक्ष ज्यांचा आहे शरद पवारांचा, तो त्यांच्याकडे गेला पाहिजे, असं यातली धारणा आहे. आता याच्यामध्ये कायद्याच्या चौकटीत असेल, नैतिकतेच्या चौकटीत असेल, अनेक फाटे फुटतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजितदादानंतर सुनेत्रा पवार जर त्या पदावर गेलेला आहे तर याला विरोध करायचं काम नाही. पण हा एक हिडन मेसेज ह्या लक्षात ठेवावं लागेल की एक छुपा संदेश आहे की जर तुम्ही आमच्या विरोधात किंवा आमच्या मनासारखं करणार नाही तर तुमचंही पद धोक्यात येऊ शकतं. आता त्यांच्याच पक्षातले असे काही नेते आहेत की त्या नेत्यांचं आणि पार्थ पवारांचं पटत नाही आणि ते पटत नसल्यामुळं
त्यांना कंट्रोल करण्यासाठी हे असे डावपेच ते खेळत असतील अशीही शक्यता आहे. जर अध्यक्षपदावर हे ऐकलेच नाही तर खेळी खेळून अध्यक्षपदावर ते स्वतः बसतील आणि राष्ट्रवादी जशी हाकलायची आहे, जशी चालवायची आहे तशी ती त्यांच्या मर्जीनं चालवतील. यामध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांचं काहीही चालणार नाही. शॉर्टमध्ये अजितदादांचा पक्ष हा अजितदादांच्या बायको पोरांच्या हातात राहणार नाही, शरद पवारांच्या हातात राहणार नाही. तो दुसरीकडे जाईल आणि भारतीय जनता पक्षाला हवा तसा त्यांच्या पद्धतीनं तो वेगळ्या माध्यमातून चालवता येईल, ही एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार जर या सगळ्या पाठीमागे असतील तर याचा उद्दिष्टच बदलतं, सगळी थेरीज बदलते. आता शरद पवार या पाठीमागे का असतील याचं दुसरं भूकंप आपल्याला जाणून घ्यावं लागेल. दुसरा भूकंप असा आहे की तो दुसरा राष्ट्रवादीत आहे. दुसऱ्या राष्ट्रवादीत काय होतं आहे की आमदारांचा आता शरद पवारांवर दबाव वाढतोय अशी एक बातमी वाचण्यात आली आणि हा दबाव NDAमध्ये सामील होण्याच्या संदर्भातला आहे. हा दबाव भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाण्यासंदर्भातला आहे, सत्ताधारी पक्षासोबत मिसळण्यासंदर्भातला आहे आणि या सगळ्यांमध्ये महत्त्वाची भूमिका जयंत पाटील निभावत आहेत अशी बातमी आहे. अर्थात जवळपास 9 आमदार यामध्ये दिसत आहेत. एक गुप्त बैठक झाली, त्या गुप्त बैठकीमध्ये जयंत रावांनी सगळ्यांसोबत चर्चा केली. अर्थात त्यामध्ये रोहित पवार नव्हते. रोहित पवारांचा पहिल्यापासूनच या सगळ्या गोष्टीला विरोध राहिलेला आहे. आपण मध्यंतरी एक त्यांची मुलाखत आठवत असेल तुम्हाला तर त्यामध्ये ते म्हणाले होते की जर तशी भूमिका झाली तर तसं जर ठरलं पक्षाच्या वतीनं किंवा सगळं काही तर माझी भूमिका कदाचित वेगळी असू शकेल. याचा अर्थ जर भारतीय जनता पक्षासोबत माझा पक्ष जाणार असेल तर माझी भूमिका वेगळी असेल असं ते सांगत आहेत. याचाच अर्थ ते या सगळ्यामध्ये नसणारे आणि एक तिसराच मार्ग खुला होऊ शकतो. त्याच्यावर आपण वाटल्यास वेगळा व्हिडिओ करू. पण आता हे दोन्ही भूकंप यामध्ये शरद पवारांवर दबाव वाढतोय. जयंत पाटील, तावडे, चंद्रकांत दादा या सगळ्यांचे आपण एका महिन्यातले वक्तव्य, त्यांची भेटीगाठी वगैरे सगळे जर पाहिले, ज्या काही बातम्या अनेक दिवसांपासून जयंत पाटलांसंदर्भात येत आहे त्या जर आपण पाहिल्या आणि विशेष म्हणजे आताची जी काही बैठक झाली गुप्त बैठकीत, त्या बैठकीमध्ये आमदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर या संदर्भात मत व्यक्त केलं आहे अशाही बातम्या होत्या. म्हणजे ही बातमी खोटी नाही आहे हे त्यातून कळतं आहे. आता जर त्यांच्याच पक्षातले आमदार शरद पवारांना म्हणत असेल की आपण NDA सोबत गेलं पाहिजे आणि NDA सोबत गेलं पाहिजे तर इथं सगळ्यात मोठा रोल शरद पवारांचा सुरू होतो. या सगळ्यांमध्ये आता दोन्ही राष्ट्रवादी जर NDA सोबत गेल्या तर शरद पवारांचं, त्यांच्या पक्षाचं आगामी काळात सुप्रिया सुळे यांचं अस्तित्व काय असणार आहे तर काही असणार नाही आहे. जर समजा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे दुसरीकडे असेल आणि यांच्याकडून सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील किंवा रोहित पवार असेल तर या सगळ्यामध्ये अंतर्गत कलह जास्त होणार आहे आणि राष्ट्रवादी यातून जास्तीत जास्त विखरली जाणार आहे. आणि शरद पवार तितके हुशार आहे की ते असं कधी होणार नाही. उलट यांच्या पक्षामुळं दुसरे पक्ष जर बिखरले किंवा तुटले तर ते त्यांच्यासाठी चांगलं असणार आहे. पण यांच्या एकमेकांमुळं महायुतीत असताना असं होऊ नये या अनुषंगानं ते हे करत असतील. पण आता ते हे करत असतील म्हणजे सगळं काही त्याग समर्पण असं काही त्यांचा डाव नसणार आहे. दुसरा पक्ष कसा कमकुवत होईल, पुढचा पक्ष कसा कमकुवत होईल आणि त्याची जबाबदारी आपल्याकडे कशी येईल किंवा आपल्या पक्षात विलिनीकरणासंदर्भात ते कसे पावले उचलतील किंवा त्यांचा जो गट राहिलेला आहे तो गट पूर्णपणे भारतीय जनता पक्षात कसा विलीन होईल या सगळ्या दृष्टिकोनातून ते आपले डाव चालत आहेत. म्हणजे काय, त्यांचा पक्ष मजबूत होईल, ते सत्ता शेअर करतील, सत्ताधारी पक्षासोबत ते सत्ता वाटून घेतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रामध्येही त्यांचा वचक पूर्णपणे राहील. आता इतकं शरद पवार करू शकतात का आणि शरद पवारांना इतकं हे करू देतील का भारतीय जनता पक्ष? तर निश्चित स्वरूपात केंद्रामध्ये शरद पवारांची ताकद नरेंद्र मोदी, अमित शहा यांना माहिती आहे. शरद पवार नेमकं काय करू शकतात हेही त्यांना माहिती आहे आणि आगामी काळात जेव्हा
इथेनॉलचा प्रश्न असेल, राम मंदिराचा प्रश्न असेल किंवा मग नीटच्या पेपरफुटी संदर्भात हे तिन्ही मुद्दे जर आपण पाहिले आणि बाकीचे जे काही भ्रष्टाचार आहे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर निश्चित स्वरूपात आगामी काळात मोदी यांच्यासमोर आव्हानं वाढत जाणार आहे आणि ह्या आव्हानामध्ये त्यांना सरकार स्थिर ठेवायचं असेल तर त्यांना विरोधी पक्षातले महत्त्वाचे चेहरेही आतून बाहेरून आपल्या बाजूनं ठेवावे लागणार आहेत आणि त्याचाच महत्त्वाचा भाग शरद पवार असू शकतात. ती मोठी खेळी पुढची भारतीय जनता पक्ष खेळत असावं आणि म्हणून आज शरद पवार वेगवेगळ्या पद्धतीनं आपले डाव टाकतायत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची झालेली गुप्त बैठक कदाचित हेच सांगू पाहत असेल. आता या दोन्ही राष्ट्रवादीत जे भूकंप पडलेत त्या भूकंपामध्ये सुनेत्रा पवार, रोहित पवार, पार्थ पवार या सगळ्यांचा चुराडा होताना सध्या तरी दिसतंय. पण याच्या पाठीमागे आता म्हणजे जर आपण शरद पवारांच्या पक्षाचा विचार केला तर इकडे जयंत पाटील खेळत आहे की शरद पवार खेळत आहे हा वेगळा भाग आहे आणि तिकडे सुनेत्रा पवार यांच्या पक्षाचा विचार केला तर तिकडे तटकरे खेळत आहे की पटेल खेळत आहे की मग हा सगळा डाव शरद पवारच खेळत आहे. या सगळ्या वेगवेगळ्या थेअरी आहे. आपण फक्त एक दोन थेअरी त्यातल्या पाहिल्या आहे. पण यातली कोणती थेअरी सगळ्यात स्ट्रॉंग असू शकते, यामध्ये कोणतं सगळ्यात महत्त्वाचं कारण असू शकतं, याच्या पाठीमागे नेमकं कोण असू शकतं, तुमच्या थेअरीनुसार काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.